या काळ्या रंगाच्या मुलीशी कोण लग्न करणार? हिचा रंग तर अगदी दबलेला आहे, म्हणून जो प्रस्ताव आलाय त्याच्याशी लग्न लावून टाक आणि हिचं प्रकरण संपव. साक्षीची सावत्राई तिरस्काराने म्हणाली. साक्षीच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने ते पुसून घेतले आणि शांतपणे तिथून निघून गेली. तिचा रंग काळा होता. गावातले नातेवाईक सगळेच तिची चेष्टा करायचे. तिच्या सावत्र बहिणी मात्र रूपाने अत्यंत सुंदर होत्या. त्यांच्या त्या सौंदर्यामुळेच त्यांचे विवाह श्रीमंत मोठ्या घराण्यात झाले होते. पण साक्षीसाठी जो संबंध आला तो एका साध्या नोकराचा होता आणि तिचं लग्न त्याच्याशी झालं. त्या तुटक-फुटक घरात ती नवरी म्हणून बसली होती, डोळ्यात पाणी घेऊन. तेवढ्यात तिचा नवरा खोलीत आला. तिच्याकडे पाहून हसला आणि तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला, माझी राणी, तू खूप सुंदर आहेस. ती त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात विचार आला, हीच का माझी नियती? साक्षी नेहमी नशिबावर राग करत असे. ती तिच्या वडिलांच्या पहिल्या पत्नीची मुलगी होती. तिच्या सावत्र बहिणी गोऱ्या आणि आकर्षक होत्या, पण ती काळ्या वर्णाची असल्यामुळे त्यांच्यापेक्षा नेहमीच कमी लेखली जायची. तिची सावत्राई तिला कायम तिरस्काराच्या तोलात तोलत असे आणि तिला एक ओझं समजत असे. जेव्हा कधी साक्षी त्या अन्यायाबद्दल वडिलांकडे तक्रार करायची तेव्हा ते नेहमी गप्प बसायचे. त्यांची ती लाचारी साक्षीला असह्य वाटायची. हळूहळू तिने सगळं सहन करून शिकून घेतलं, कारण तिला ठाऊक होतं वडिलांना त्यांच्या दुसऱ्या बायकोचा राग परवडणारा नव्हता, म्हणून त्यांनीही तिच्याकडे दुर्लक्ष केलं. वडील तिच्या सावत्र बहिणींसाठी सुंदर कपडे, दागिने, भेटवस्तू आणायचे आणि साक्षी त्या वस्तूंकडे फक्त नजरेनेच पाहायची. तिच्यासाठी मात्र नेहमी त्यांच्या उरलेल्या वापरलेल्या गोष्टीत उत्तर मिळायचं. एक दिवस ती स्वयंपाकघरात सगळ्यांसाठी नाश्ता बनवत होती. तेवढ्यात तिची सावत्र बहीण स्नेहा जोरात ओरडली, साक्षी, कुठे आहेस तू? साक्षी धावत तिच्या खोलीत गेली. स्नेहा संतापून तिच्यावर चिडली, मी तुला सांगितलं नव्हतं का माझे कपडे इस्त्री कर? कॉलेजला जायला उशीर होतोय आणि तू अजून नाश्त्यात गुंतलेली आहेस. साक्षीने हातातील पीठ पुसत शांत आवाजात म्हटलं, माफ कर स्नेहा, मला आठवलंच नाही. मी आताच तुझे कपडे इस्त्री करते. आता माझं तोंड काय बघतेस? स्नेहा खेकसली. साक्षीचं मन दुभंगून गेलं, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. तिला माहीत होतं या घरात तिचं कोणाच्याही मनात स्थान नव्हतं. जा पटकन हे कपडे घे आणि इस्त्री करून घेऊन ये. साक्षीने क्षणाचाही विलंब न लावता ते कपडे उचलले आणि त्यांना इस्त्री करून लागली. तेवढ्यात तिची सावत्र आई स्वयंपाकघरातून जोरात ओरडली, आज या घरात मला नाश्ता मिळणार आहे का नाही? ही मुलगी तर काही कामाचीच नाही. साक्षीने घाबरलेल्या स्वरात उत्तर दिलं, बस आई, आत्ताच नाश्ता घेऊन येते. स्नेहाचे कपडे प्रेस करत होते म्हणून थोडा उशीर झाला. डोळ्यात पाणी ताटून आले, पण तिने कसाबसा आवर घेतला आणि परत स्वयंपाकघरात गेली. तिला ठाऊक होतं तिची कितीही मेहनत असली तरी सावत्र आईला ती कधीच दिसणार नव्हती. घरातल्या सगळ्या कामांचा भार तिच्या खांद्यावर होता, पण त्याच्या बदल्यात तिला मिळायचं ते फक्त अपमान आणि टोचणाऱ्या शब्दांचे भान. कधी कधी ती स्वतःशीच म्हणायची, काश आई मला सोबत घेऊन गेली असती. या निर्दयी जगात माझं कुणी नाही. तिच्या सावत्र बहिणी लहानपणापासूनच तिच्याशी द्वेष करत होत्या. का हे तिलाही कधी कळलं नाही, पण त्यांना तिच्यात काही ना काही दोषच दिसायचा. त्या रोज तिची हेटाळणी करायच्या आणि त्यात तिची सावत्र आई नेहमी त्यांचाच पक्ष घ्यायची. साक्षीची सावत्र आई इतकी पक्षपाती होती की तिचे वडील देखील साक्षीकडे रागाने बघू लागले होते. आई आणि बहिणींच्या द्वेषपूर्ण नजरा ती सहन करू शकत होती, पण वडिलांचा बदललेला चेहरा तिचं मन चिरून टाकायचा. ती जेव्हा वडिलांकडे अपेक्षेच्या नजरेने बघायची तेव्हा ते फक्त तिच्या सावत्र बहिणींवरच माया ओतायचे आणि तिच्या वाटेला काहीच उरत नव्हतं. एकदा सावत्र आईने तिला चिडवून म्हटलं, तुझ्या या काळ्या रंगामुळेच तुझा बाप तुझ्याकडे पाहत नाही. त्या शब्दांनी साक्षीचं मन विदीर्ण झालं. जेव्हा वडील त्यांच्या सावत्र मुलींना घेऊन एखाद्या समारंभाला जायचे तेव्हा साक्षीदारात उभी राहून त्यांच्या जाण्याचा फक्त माग बघत राहायची. कुणी तिच्याकडे फिरून पाहायचं नाही. काळ सरकत गेला. साक्षी आणि तिच्या सावत्र बहिणी तरुण झाल्या. बहिणींचं रूप असं की गुलाबी त्वचा, चमकदार डोळे, हसताना गालावरचे खळी. संपूर्ण गाव त्यांच्या सौंदर्याचं कौतुक करायचं. दर आठवड्याला त्यांच्यासाठी नवनवीन श्रीमंत घराण्यांचे प्रस्ताव यायचे आणि त्यांना त्यांचा प्रचंड गर्व होता. त्या म्हणायच्या, आमच्या रूपामुळेच इतके चांगले प्रस्ताव येतात. वडीलही शांत राहायचे. त्यांनी साक्षीच्या आनंदाची कधीच काळजी घेतली नाही. तिला वाटायचं मी त्यांच्यासाठी परकीच आहे. शेवटी एके दिवशी तिच्या सावत्र आईने वडिलांसमोर कठोर आवाजात म्हटलं, या काळ्या रंगाच्या मुलीचं लवकरात लवकर लग्न लावून टाका. जो प्रस्ताव आलाय त्यालाच देऊन टाका. असं रूप घेऊन कोण चांगल्या घरातलं मूल तिला मागणी घालेल असं तुम्हाला वाटतं का? जो मिळालाय त्यालाच देऊ करा. साक्षी दाराच्या अडून हे सगळं ऐकत होती आणि तिच्या मनातल्या शेवटच्या आशेची ज्योतही त्या क्षणी विझली. या काळ्या मुलीचं लग्न त्याच्याशीच करून टाका आणि तिला या घरातून रवाना करा. तरीही ही मुलगी आमच्यासाठी ओझं आणि लाजेशिवाय काही नाही. सावत्राईचे ते शब्द ऐकून साक्षीचे वडील शांत बसले. त्यांच्या ओठांवरून तिच्यासाठी एक शब्दही बाहेर आला नाही.
त्यांची ती मौन हमदर्दी साक्षीसाठी आणखी वेदनादायी ठरली. सावत्राईचे शब्द तिच्या हृदयात बाणासारखे घुसले. मी त्यांच्यासाठी ओझं कशी झाले? मी तर कधी काही मागितलंही नाही, न कपडे ना वेगळं जेवण. जे मिळतं त्यातच भागवत आले मी. तिला नेहमी स्वप्न असायचं की एक दिवस तिची सावत्राई आणि वडील तिलाही घरातल्या एका सदस्यासारखं प्रेम देतील. पण तिला ठाऊक नव्हतं ते स्वप्न कधीच पूर्ण होणार नव्हतं. तिने डोळे पुसले. आता तिच्या संयमाचा बांध तुटू लागला होता. तिला पण एखादा असा माणूस हवा होता जो तिच्यावर प्रेम करेल, तिला सन्मान देईल, जो तिला काळी म्हणून नाही तर सुंदर म्हणून बघेल. पण त्या घरात तिच्या आत्मसन्मानाचं नावही नव्हतं. ती बोलायची हिंमत करायची, पण जाणून होती मी काही बोलले तर माझा आवाज त्यांच्याच टोचणाऱ्या शब्दात गुदमरून मरेल. एक दिवस तिची सावत्र बहीण स्नेहा आपल्या पतीसह माहेरी आली. तिचं ते रूप, तिचं पेहराव, तिचं सोन्याने मढलेलं सौंदर्य पाहून साक्षीच्या मनातही एक क्षणभर इच्छा जागी झाली. काश माझंही असं आयुष्य असतं, मीही अशा सन्मानाने जगले असते. पण लगेचच वास्तव तिच्या समोर आलं. ती खोल श्वास घेत म्हणाली, माझ्या नशिबात असं काही नाही. तिने ठरवलं की आज ती सावत्र आईशी बोलणार. तिने ठरवलं मी नोकराशी लग्न करणार नाही. तिच्या अंगावर भीतीचा घाम फुटला, पण ती ठाम राहिली. कदाचित थोडी की विनंती केली, रडली तर सावत्र आईचं मन बदलू शकेल. ती सावध पावलांनी तिच्या आईच्या खोलीकडे गेली. आतून सावत्र आईचा आवाज ऐकू येत होता. ती स्नेहाशी फोनवर बोलत होती. मी तुझ्या वडिलांना सांगितलंय, या कुरूप मुलीचं लग्न त्या नोकराशीच लावून टाका. किमान तिच्यापासून सुटका तरी होईल. माझं मन तर तिचं चेहरा बघायलाही तयार नाही. पण काय करू, लग्न होईपर्यंत सहन करावं लागेल. साक्षी दारातच तबकली. आईचे ते शब्द तिच्या अंगावर वीज पडल्यासारखे झाले. तिचं शरीर थरथरू लागलं. डोळ्यातून पाणी ओघळलं. ती हळूच मागेच वळली आणि खोलीबाहेर निघून गेली. तिच्या मनातली शेवटची आशेची ठिणगीही त्या क्षणी विझली होती. तिला उमजलं या घरात तिचा आवाज कधी ऐकला जाणार नाही. काही दिवसातच तिचा साखरपुडा ठरला आणि तिचं नशीब एका अनोळखी नावाशी जोडून टाकण्यात आलं. आणि शेवटी तिचं लग्न ठरलं, तेही एका अगदी साध्या सामान्य माणसाशी. त्या दिवशी तिच्या सावत्र आई आणि बहिणींनी आनंदाचा किंचितही भाव दाखवला नाही. उलट त्या सगळ्या तिच्या लेहंग्याची आणि दागिन्यांची चेष्टा करत बसल्या. तिच्यासाठी कोणीही लग्नाची खरेदी केली नव्हती. तिने आपल्या आईचे जुने कपडे शोधले आणि त्यातूनच लग्नाचा पोशाख तयार केला. तिच्या त्या आयुष्याच्या वादळात ती एकटीच उभी होती. तिच्या रडण्याने किंवा हसण्याने त्या घरात कुणाच्याही भावना हलत नव्हत्या. जेव्हा तिची विदाई झाली त्या क्षणी तिला आपल्या खऱ्या आईची तीव्र उणीव भासली. तो दिवस जो प्रत्येक नवरीसाठी आयुष्यातील सर्वात खास असतो, तो साक्षीसाठी आयुष्यातील सर्वात दुःखदायक दिवस ठरला. कारण तिच्या आनंदात ना तिची सावत्राई सहभागी होती, ना तिच्या बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य होतं. ती डोळे पुसत त्या निर्दयी लोकांच्या जाळ्यातून सुटून एका नवीन पण अतिशय साध्या घरात आली. त्या दिवशी तिचं हृदय रक्ताळून रडलं होतं. रात्री लग्नानंतर तिचा नवरा खोलीत आला. ती जुन्या ओबडधोबड खोलीत नजर सुद्धा न उचलता बसली होती. तिच्या मनात आनंद नव्हता, पण तिच्या नवऱ्याच्या डोळ्यात मात्र तिच्यासाठी चमक आणि प्रेम होतं. कदाचित तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणाच्या नजरेत तिला द्वेषाऐवजी आपुलकी दिसली होती. तो तिच्याजवळ आला, हलकेच तिचं कपाळ चुंबलं आणि म्हणाला, माझी राणीबाई, तू जगातील सर्वात सुंदर स्त्री आहेस. त्याचे ते शब्द तिच्या मनाच्या जखमांवर जणू कुणीतरी मलम लावलं असावं असं वाटलं. तरीही तिच्या मनात शंका होती. हे शब्द खरंच माझ्यासाठी आहेत का, की फक्त सहानुभूती? पण तरीसुद्धा त्या शब्दांनी तिच्या मनात एक गोड स्पर्श उमटला. पहिल्यांदाच तिला वाटलं की ती ही सुंदर आहे. जणू जगातलं सौंदर्य तिच्यावर येऊन थांबलं आहे. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो हसून म्हणाला, मी तुला वचन देतो साक्षी, मी तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या जखमांवर औषध ठरेन आणि तुझं पुढचं आयुष्य फक्त आनंदानं भरलेलं असेल. त्याच्या त्या शब्दांनी तिच्या अंतःकरणात आशेचा किरण पुन्हा उजळला. तिला वाटलं कदाचित आता तिचं आयुष्य बदलणार आहे. आता तिलाही त्या सुखांचा हक्क मिळेल ज्याची ती इतकी वर्ष वाट बघत होती. हळूहळू तिचं आयुष्य नवऱ्याच्या सोबतीने स्थिर होऊ लागलं. ती काही अंशी आनंदी होती, पण मनात कुठेतरी भूतकाळाची जखम अजूनही जिवंत होती. जेव्हा ती पहिल्यांदा पतीच्या घरात आली तेव्हा त्या छोट्याशा तुटक फुटक घराकडे पाहून तिचं मन दचकलं. मातीची फरशी, जुना फर्निचर आणि भेगाळलेल्या भिंती सगळं मिळून तिला आठवलं, माझं आयुष्य अजूनही कठीणच राहणार. बहुतेक तरीसुद्धा तिच्या नवऱ्याच्या शब्दांनी तिच्या मनात विश्वास निर्माण केला की ही नवी सुरुवात भूतकाळासारखी वेदनादायी नसेल. त्या घरात फक्त दोघंच होते, ती आणि तिचा नवरा. बाहेरून जरी ते घर जीर्ण होतं तरी तिच्या मनात ते पहिल्यांदाच जाणवलं, इथे मी मालक आहे, इथे माझं अस्तित्व आहे. साक्षीने ठरवलं या घराची अवस्था ती बदलेल. एका संध्याकाळी तिने आपल्या नवऱ्याला विचारलं, तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्याला हे घर थोडं नीट करायला हवं? थोडं रंग, थोडं सुधारकाम केलं तर घर अगदी सुंदर दिसेल. तिचा नवरा हसला आणि म्हणाला, माझी राणी, तू आली आहेस ना, आता हे घर पूर्ण झालं आहे. काळानुसार आपण सगळं नवीन करून घेऊ. आता फक्त तू स्वतःला या घरात रुळव. साक्षी हसून म्हणाली, हे घर माझ्या वडिलांच्या घरासारखं नाही, पण इथे मला कुणाचे टोमणे ऐकावे लागत नाहीत.
इथे मला माझ्या काळ्या रंगासाठी अपमानित व्हावं लागत नाही. तिचा नवरा तिच्याकडे पाहत म्हणाला, कोणी जर माझ्या नजरेतून तुला पाहिलं तर त्यांना कळेल की तू किती सुंदर आहेस. ती लाजून हसली. हे तुम्ही फक्त माझं मन ठेवण्यासाठी म्हणता. तो शांतपणे म्हणाला, मी माणसाच्या बाह्य रूपाचा नव्हे तर अंतर्करणाच्या सौंदर्याचा चाहता आहे. खरी सुंदरता आत असते आणि ती तुझ्यात आहे. तुझ्या या स्वभावामुळेच मला वाटतं की मी भाग्यवान आहे. साक्षी त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. तेवढ्यात तिने ओठांवर हसू आणत म्हटलं, चला आता स्वयंपाक तयार आहे. तुम्हीच मला बोलण्यात गुंतवून ठेवलं, नाहीतर केव्हा जेवायला बसलो असतो. तो तिचा हात धरत म्हणाला, चल आज पाहूया माझ्या मिसेस साक्षीनं आपल्या राजासाठी काय बनवलं आहे. ती खळखळून हसली. प्रेमाने बनवलंय म्हणून नक्कीच चविष्ट असेल. तिचा नवरा साधा, मेहनती आणि मनाने स्वच्छ माणूस होता. त्याच्याविषयी साक्षीच्या मनात आदर आणि स्नेहाचा एक सागर दडलेला होता. त्याने कधीच तिच्यावर रागाने आवाज चढवला नाही. तो नेहमीच तिला राणी म्हणून हाक मारायचा, पण तिचं मन अजूनही त्याच्या प्रेमाला पूर्णपणे स्वीकारू शकलं नव्हतं. एका दिवशी ती शांतपणे म्हणाली, तुम्ही मला राणी का म्हणता? मी तर एक साधी काळ्या रंगाची मुलगी आहे ना. फार सुंदर ना खास. तो मंद हसत म्हणाला, तुझ्या चेहऱ्यापेक्षा सुंदर तुझं मन आहे साक्षी. ज्या दिवशी तू स्वतःच्या अंतःकरणातून पाहशील त्या दिवशी तुला जाणवेल की तू किती सुंदर आहेस. त्याच्या त्या शब्दात एक अजब शांती होती. साक्षीच्या मनात प्रथमच असं वाटलं, कोणी तिला खरंच तिच्या मनासाठी प्रेम करते. पण जग मात्र तसंच निर्दयी होतं. जेव्हा तिच्या सावत्र आई आणि स्नेहा कधी समोर यायच्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात पुन्हा तोच तिरस्कार दिसायचा. त्या हसत म्हणायच्या, अरे ऐकलंय की तुझा नवरा तुला राणी म्हणतो, पण जर खरंच तुला राणी समजत असेल तर तुला या झोपडीत नाही तर एखाद्या राजवाड्यात ठेवलं असतं. त्यांचे शब्द साक्षीच्या हृदयाला जखम करायचे. पण तिने आता मौन पत्करलं होतं. तिला ठाऊक होतं, वेळच सर्वात मोठं उत्तर देतो. तिचा नवरा मात्र तिच्यावरचा विश्वास टिकवून ठेवत होता. तो तिला म्हणाला, मी इच्छितो साक्षी की तू पुन्हा आपलं शिक्षण सुरू कर. तू स्वतःच्या पायांवर उभी राहशील तेव्हाच तू या जगात आपला सन्मान निर्माण करशील. त्याचं हे ऐकून साक्षी काही क्षण गप्प बसली. कारण तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या स्वप्नांना पंख देण्याची इच्छा व्यक्त केली होती. साक्षी त्या दिवशी वचनात गुंतलेली होती, पण पुस्तकाच्या पानांमधून तिचं मन नकळत भूतकाळात भटकायला लागलं. तिच्या वडिलांचा तटस्थपणा, सावत्राईचे टोमणे, बहिणींची हेटाणी सगळं तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा जिवंत झालं. तेवढ्यात तिच्या नवऱ्याने प्रेमाने विचारलं, काय झालं साक्षी? विचार कुठे हरवली? ती वास्तवात परत आली. त्यांना तिच्याकडून फक्त एकच इच्छा होती, तिने पुन्हा स्वतःला सिद्ध करावं आणि जगाला दाखवावं की स्त्रीचं स्थान तिच्या रूपावर नाही तर तिच्या कर्तृत्वावर ठरतं. साक्षीनं त्यांच्या त्या भावनेचा मान राखला. ती पुन्हा शिक्षणाच्या मैदानात उतरली. स्वतःला सिद्ध करण्यासाठी झटू लागली. या प्रवासात तिचा नवरा तिचा सर्वात मोठा आधार बनला. तो प्रत्येक पावलावर तिला म्हणायचा, मी तुझ्यासोबत आहे साक्षी. तो तिच्यासाठी एक भक्कम सावलीसारखा होता, ज्याने तिच्या मनातील भीती आणि कमकुवतपणा हळूहळू दूर केला. एक दिवस तो तिला एक छोटं भेटवस्तू घेऊन आला. ते एक पुस्तक होतं. नाव होतं स्वतःला ओळखा. तो म्हणाला, हे पुस्तक तुला तुझ्यातली खरी सुंदरता शोधायला मदत करेल. दुसऱ्यांच्या शब्दांनी जे वादळ तू मनात दडवलं आहेस ना, ते हळूहळू शांत होईल. साक्षीने ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. प्रत्येक शब्द तिच्या अंतःकरणात शिरत गेला आणि तिला जाणवलं, तिचं आयुष्य फक्त दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी नाही, तिच्या नवऱ्याने तिच्या आत दडलेल्या स्त्रीला पुन्हा जागं केलं. त्याने तिच्या मनात तो आत्मविश्वास निर्माण केला की एक मजबूत स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. हळूहळू तिच्या आयुष्यात एक सुंदर बदल घडू लागला. पतीचं प्रेम आणि प्रोत्साहन तिच्यासाठी नवा श्वास बनला. तिला वाटू लागलं, मीही काही बनू शकते, मीही काही करू शकते. एके दिवशी तिचा नवरा तिचा हात धरून म्हणाला, जर तू इच्छित असशील तर मी तुला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो. तू पुन्हा शिक. तुझं शिक्षण तुला तो सन्मान मिळवून देईल ज्याची तू खऱ्या अर्थानं पात्र आहेस. साक्षी अवाक झाली. तिच्यासारख्या मुलीसाठी कोण एवढं करेल ही कल्पनाच तिच्यासाठी अनोखी होती. ती थोडी घाबरली, थोडी संकोचलीही. मी हे करू शकते का खरंच? पण नवऱ्याच्या प्रेमानं आणि विश्वासाने तिच्या मनात नवी हिंमत रुजली. तिच्या मनात एकाच वेळी आनंद आणि भीती दोन्ही होते. पण जसजसं तिनं शिक्षण सुरू केलं तसतसं तिच्यासमोर जगाचं नवं सौंदर्य खुललं. तिला जाणवलं, शिक्षण माणसाच्या आतली खरी सुंदरता उलगडतं, बाह्यरूप नव्हे. तिच्या या प्रवासाला तिची सावत्राईनी बहिणी कधीच मान्यता देत नव्हत्या. त्यांचे टोमणे अजूनही तिच्या कानात घुमायचे. आता ही काळी मुलगी शिकणार म्हणे. काय करणार ती? तिचा नवरा पण काही साध्य करू शकणार नाही. दोघं मिळून फक्त आपली थट्टा करून घेतील. त्यांचे हे शब्द साक्षीला चिरायचे. पण यावेळी ती तुटली नाही. तिनं त्या अपमानांना आपली ताकद बनवलं. आता साक्षीच्या डोळ्यात भीती नव्हती, तिथे फक्त आत्मविश्वास झळकत होता. आता साक्षीनं ठरवलं होतं, एक दिवस ती नक्की काहीतरी करून दाखवेल, जे पाहून तिचे सगळे टीकाकार गप्प बसतील. एके दिवशी ती आपल्या पुस्तकात गुंग बसली होती. तेवढ्यात तिची सावत्र बहीण स्नेहा खोलीत आली आणि उपासाने म्हणाली, तुझ्यासारख्या मुलींनी स्वप्न बघणं बंद करावं. हे सगळं तुझ्या बसचं नाही.
यावेळी मात्र साक्षी गप्प बसली नाही. ती शांतपणे हसली आणि म्हणाली, पाहशील स्नेहा, एक दिवस ही स्वप्न माझी सत्य होतील आणि तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस असेल. स्नेहा खवचट हसली आणि म्हणाली, तुझं वास्तव म्हणजे तुझा काळा रंग आणि तुझी ओळख एका 2 पैशांच्या नोकराची बायको. याहून पुढे तुझी काही ओळख नाही. तू कितीही प्रयत्न केलेस तरी काही बदलणार नाही. तू आज जिथे आहेस तिथेच कायम राहशील. स्नेहाचे ते शब्द साक्षीच्या मनावर खोल घाव सोडून गेले. तिचा आत्मविश्वास जो तिच्या नवऱ्याने प्रेमाने उभारला होता, क्षणभरात धुरासारखा विरघळू लागला. पण तिचा नवरा पुन्हा तिच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला. त्याने फक्त तिचा आत्मविश्वास परत दिला नाही, तर तिच्या अभ्यासातही तिचा साक्षीदार झाला. रात्री उशिरापर्यंत तिच्यासोबत बसून वाचायचा, तिच्या प्रश्नांची उत्तरे शोधायचा आणि प्रत्येक छोट्या यशावर तिचं कौतुक करायचा. तू हे करू शकतेस साक्षी, तो नेहमी म्हणायचा. त्याच्या त्या शब्दांवर साक्षीचा विश्वास होता आणि त्या विश्वासावरच तिने आपली वाटचाल सुरू ठेवली. हळूहळू ती यशाच्या पायऱ्या चढू लागली. प्रत्येक पायरीवर तिच्या नवऱ्याची साथ तिच्यासोबत होती. तो तिच्या सावलीसारखा साथी झाला होता, ज्याने तिला कधीही एकटंच वाटू दिलं नाही. परीक्षेचा दिवस आला तेव्हा ती घाबरलेली होती. तिला असं वाटत होतं की आयुष्याच्या इतर परीक्षांप्रमाणे ही ती अपयशी ठरेल. पण तिचा नवरा शांतपणे म्हणाला, स्वतःवर विश्वास ठेव साक्षी, तुझ्यात ती क्षमता आहे जी जग बदलू शकते. त्याच्या त्या विश्वासाने तिला नवसंजीवनी दिली. आता ती कुठल्याही मैदानात उतरायला तयार होती आणि जेव्हा निकाल लागला, साक्षी वर्गातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी ठरली. तो क्षण तिच्या आयुष्यातील पहिला विजय होता. ज्या क्षणी तिने स्वतःला ओळखलं, हो मी काहीतरी बनू शकते, त्या रात्री तिने आपल्या नवऱ्याचा हात धरून म्हटलं, तुम्ही मला ती ताकद दिलीत जी मला कधी कुणी दिली नव्हती. मी तुम्हाला वचन देते, एक दिवस मी तुम्हाला अभिमान वाटेल असं करून दाखवीन. तो प्रेमानं हसला आणि म्हणाला, साक्षी, तू आधीच माझा अभिमान आहेस, माझा सन्मान आहेस, माझं संपूर्ण आयुष्य आहेस. तिचं यश केवळ तिच्यासाठी नव्हतं, तर तिच्या नवऱ्यासाठीही तो गौरवाचा क्षण होता. त्याच्या प्रेमाने आणि आधाराने साक्षी अधिक मजबूत झाली होती. पण आता वेळ आली होती जगासमोर तिचं अस्तित्व, तिचं सामर्थ्य सिद्ध करण्याची. तिच्या नवऱ्याने तिचं पुढचं पाऊल निश्चित केलं. त्याने तिला शिक्षक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळवून दिला. तो म्हणाला, मला हवंय की तू एक उत्तम शिक्षिका बन आणि आपल्या विद्यार्थ्यांना शिकव की माणसाची खरी सुंदरता त्याच्या अंतर्गत क्षमतेत असते, चेहऱ्याच्या रंगात नव्हे. ते शब्द ऐकून साक्षीच्या मनात स्वप्नांची एक नवी लाट उसळली. तिला वाटलं आता ती फक्त स्वतःसाठी नाही तर जगातील प्रत्येक साक्षीसाठी लढेल. ती साक्षी जी कधी स्वतःवर विश्वास ठेवत नव्हती, जिला वाटायचं की तिच्यात काहीही करण्याची ताकद नाही, ती आज सगळ्यांसमोर उभी राहून बोलणार होती. पण तिच्या मनात अजूनही भीती होती. मी कसं बोलू शकते सगळ्यांसमोर? माझ्यात ती हिंमत नाही, ती स्वतःशीच म्हणाली. तेवढ्यात तिचा नवरा तिच्या जवळ आला आणि म्हणाला, साक्षी, लक्षात ठेव, हा क्षण तुझ्या स्वप्नांच्या जवळ पोहोचण्याचा पहिला टप्पा आहे. धैर्य ठेव, कोणतंही शिखर मेहनतीनं गाठता येतं. तू हे नक्की करू शकतेस. त्याचे शब्द तिच्या हृदयात उमटले. ती अजून थोडी घाबरलेली होती, पण नवऱ्याच्या आनंद आणि संमतीमुळे तिने ते आव्हान स्वीकारलं. तिचा नवरा इच्छित होता की साक्षीने प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा आणि त्यानंतर एखाद्या चांगल्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करावं. तिने ठरवलं, ती हार मानणार नाही. कित्येक रात्री ती जागून अभ्यास करत राहिली. कधी कधी थकवा यायचा, पण नवऱ्याच्या शब्दांनी पुन्हा जोम यायचा. तरीही तिच्या मनात एक भीती दडलेली होती. एवढ्या लोकांमध्ये मी पास होऊ शकेन का? ती स्वतःलाच धीर देत म्हणाली, मला हे करायलाच हवं, स्वतःसाठी नाही तर त्या माणसासाठी ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला. परीक्षेच्या दिवशी ती थरथरत परीक्षा हॉलमध्ये पोहोचली. आजूबाजूला बसलेल्या असंख्य विद्यार्थ्यांकडे पाहून तिच्या अंगावर शहारे आले. थरथरणाऱ्या हातांनी तिने पेन उचलला आणि स्वतःला समजावत म्हणाली, मी हे करू शकते. जेव्हा भीती मनात घर करू लागली तेव्हा तिला नवऱ्याचे शब्द आठवले, विश्वास ठेव साक्षी, तू करू शकतेस. हे शब्द जणू तिची ढाल बनले. ती मन लावून उत्तरं लिहू लागली. काही दिवसांनी निकाल लागला आणि साक्षीने उत्तम गुणांनी परीक्षा पास केली होती. जेव्हा तिच्या नवऱ्याने निकाल पाहिला, त्याच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. तो उत्साहाने म्हणाला, पाहिलंस ना, मी सांगितलं होतं ना, तू हे करू शकतेस. साक्षी काही क्षण स्तब्ध उभी राहिली. तिला काही कळेना, पण नवऱ्याच्या डोळ्यातील आनंद पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते अश्रू दुःखाचे नव्हते, तर आयुष्यातील पहिल्या खऱ्या आनंदाचे होते. त्या दिवशी तिला जाणवलं, ती काही साधी मुलगी नाही, तर तिच्यातही जग जिंकण्याची काबिलियत आहे. साक्षीनं आपल्या जिल्ह्यात टॉप केलं होतं. तिची रँक अतिशय उत्कृष्ट आली होती. ती भाऊक होऊन म्हणाली, जर तुम्ही नसतात तर मी कधी हे साध्य करू शकले नसते. तिचा नवरा हसून म्हणाला, हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे साक्षी, आणि ही तर फक्त सुरुवात आहे. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, मी आधीच सांगितलं होतं ना, तुझ्यात सगळं करण्याची हिंमत आहे, आणि बघ, आज तू ते सिद्ध केलंस. साक्षी हसली. ती आता ती जुनी घाबरट मुलगी नव्हती. ती एक आत्मविश्वासू, शिक्षित आणि तेजस्वी स्त्री झाली होती. तिच्या नवऱ्याने तिला आणखी पुढे शिकण्यासाठी शिक्षक पात्रता
प्रशिक्षणात प्रवेश मिळवून दिला. आता तिचं ध्येय स्पष्ट होतं. ती अशा मुलींना शिकवणार होती ज्यांना वाटतं की काळेपणा किंवा गरिबी म्हणजे दुर्बलता. तिला ठाऊक होतं माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या अंतःकरणात आणि त्याच्या क्षमतेत असतं. त्या जाणीवेने तिच्या मनात पुन्हा पुन्हा एक नवं स्वप्न उगवलं. इतर साक्षीसाठी प्रकाश बनायचं. ही तर तुझी पहिलीच कामगिरी आहे. साक्षी तिचा नवरा तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला, आता अजून पुढे जायचं आहे तुला. मी सांगितलं होतं ना तुझ्यात सगळं करण्याची ताकद आहे. आणि बघ आज तू ते सिद्ध केलंस. साक्षीच्या डोळ्यात भावनांचा सागर दाटून आला. ती प्रेमानं म्हणाली, ही माझी नाही तुमच्या प्रेमाची आणि प्रोत्साहनाची कमाई आहे. तुमच्या आधाराशिवाय मी कधीच इथपर्यंत पोहोचू शकले नसते. तिच्या यशाची बातमी थोड्याच वेळात संपूर्ण परिसरात पसरली. जे लोक तिच्या काळ्या रंगाचा आणि साध्या पार्श्वभूमीचा उपहास करायचे तेच आता तिला अभिनंदन देत होते. तिची सावत्र आई आणि स्नेहा ज्या नेहमी तिचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करायच्या त्या आता शांत होत्या. त्यांच्या नजरा खाली चुकल्या होत्या. कधी कुरूप म्हणणाऱ्या ओठांवर आता स्तब्ध आदर होता. साक्षीने ती परीक्षा उत्तम गुणांनी पास केली होती आणि तिचं नाव यशस्वी उमेदवारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर झळकत होतं. तो क्षण तिच्यासाठी नव्या आशेचा किरण बनला. तिने स्वतःशी वचन दिलं, ही वाट इथेच संपणार नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. तिचा नवरा अभिमानाने म्हणाला, आता वेळ आली आहे साक्षी, तुझे स्वप्न सत्यात उतरवायची. लोक अडथळे आणतील, तुझा मार्ग रोखतील, पण तू त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. फक्त पुढे चालत राहा. मंजिल एक दिवस स्वतःहून तुझ्या पायाशी येईल. त्याचे ते शब्द तिच्या मनात सोन्याच्या अक्षरांनी कोरले गेले. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. ती हसत त्याच्या मिठीत शिरली. तो म्हणाला, ही तुझ्या मेहनतीचं फळ आहे. मला खात्री आहे साक्षी, एक दिवस तू माझं नाव उज्ज्वल करशील. आणि खरंच काही दिवसातच तिच्या यशाने संपूर्ण मोहल्ला आणि कुटुंबात चर्चेची लाट पसरली. जे लोक कधी तिच्याकडे नफरतेने बघायचे ते आता तिची प्रशंसा करत होते. तिची सावत्र आई जिने नेहमी तिच्या पायात काटे पेरले होते आता शांत होती. तिच्या चेहऱ्यावर पश्चातापाची लाट स्पष्ट दिसत होती. तिच्या सावत्र बहिणी ज्यांची उंच खानदानांमध्ये लग्न झाली होती त्यांच्या त्या चमकदार जीवनाच्या मागे आता एक रिक्तता होती आणि साक्षीच्या तेजासमोर त्यांची झळ मंदावली होती. साक्षी आता शाळेत शिक्षिका होती, पण ती फक्त मुलांना विषय शिकवत नव्हती. ती त्यांना जीवनाचं खरे सौंदर्य समजावत होती. ती विद्यार्थ्यांना म्हणायची, सुंदर चेहरा नव्हे, सुंदर मन असणं महत्वाचं आहे. माणसाचं खरं मूल्य त्याच्या वर्तनात आणि अंतःकरणात असतं. ती शिकवत होती की शिक्षक म्हणजे एक नोकरीचं साधन नाही, तर स्वतःच्या पायांवर उभं राहण्याचं सामर्थ्य आहे. हळूहळू तिच्या कामगिरीमुळे समाजाचा दृष्टिकोन बदलू लागला. लोक आता म्हणू लागले, काळेपण दोष नाही, आतली ताकद आणि मेहनतच खरी सुंदरता असते. साक्षीच्या यशाने केवळ तिचं आयुष्यच बदललं नाही, तर तिच्या आजूबाजूच्या अनेक मुलींना स्वतःवर विश्वास ठेवण्याचं धैर्य दिलं. आणि आता साक्षी केवळ एका शिक्षिकेचं नाव नव्हती, ती संघर्षातून यश मिळवणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा बनली होती. जे लोक कधी तिच्या काळ्या रंगाचा आणि तिच्या गरीब पार्श्वभूमीचा उपहास करायचे तेच आता तिच्या मेहनतीची आणि यशाची स्तुती करत थकत नव्हते. तिची सावत्र आई जे एकेकाळी तिची थट्टा करायची आता तिच्याकडे शांत नजरेनं पाहायची. कदाचित तिच्या मनात अद्याप अपराधपणाची भावना होती आणि म्हणूनच ती साक्षीच्या जवळ येण्याचे धैर्य दाखवू शकत नव्हती. साक्षीला याची जाणीव होती, पण तिनं या सगळ्याला मनावर घेतलं नाही. जेव्हा साक्षीची नोकरी कायम झाली तेव्हा ती आणि तिचा नवरा दोघंही शांतपणे देवाचे आभार मानत बसले. त्यांना समाधान होतं, कारण या यशाच्या मागे फक्त परिश्रम नव्हता, तर आयुष्यभराचा संघर्ष दडलेला होता. पण या यशासोबत एक मोठं आव्हानही आलं. तिचा बदली आदेश आला. आता तिला मोठ्या शहरातील शाळेत काम करायचं होतं. याचा अर्थ होता गाव, घर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिचा नवरा या सगळ्यांपासून दूर राहणं. ती गोंधळली होती. मी माझ्या स्वप्नांसाठी त्यांना एकटं सोडू का? हा प्रश्न तिच्या मनात घोळत राहिला. पण तिचा नवरा, तिचा सखा, तिचा बळ तो हसून म्हणाला, साक्षी, हा क्षण तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मी तुला कधीही रोखणार नाही. तू खूप मेहनत केली आहेस आणि अशी संधी पुन्हा मिळेलच असं नाही. मोठ्या शहरात तुला अजून बरीच शिकायला मिळेल. जा, मनापासून काम कर. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. त्याचे ते शब्द ऐकून साक्षीचं हृदय भरून आलं. तिने ठरवलं, ती आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवेल आणि या नात्याला अजून मजबूत बनवेल. तिच्या शिक्षणाने तिला फक्त एक उत्तम शिक्षिका बनवलं नाही, तर तिला एक उत्कृष्ट आणि संवेदनशील माणूस बनवलं. शहरातल्या शाळेत तिनं अनेक अशा मुलांना उभं केलं ज्यांना समाज नाकाम समजत होता. पण साक्षीनं त्यांच्या आत दडलेली आशेची ठिणगी शोधून काढली. ती म्हणायची, प्रत्येक मुलात काहीतरी खास असतं, फक्त कोणीतरी ते पाहायला हवं. हळूहळू तिच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढू लागला. तिच्या शिकवणीनं अनेकांचं आयुष्य बदललं. तिच्या या कामगिरीची बातमी गावापर्यंत पोहोचली. लोक म्हणू लागले, आपल्या गावची साक्षी आता शहरात शिकवते आणि इतकी चांगली शिकवते की तिला बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाला आहे. एक दिवस तिच्या फोनवर कॉल आला. ती तिची सावत्र आई होती. फोनच्या दुसऱ्या टोकावरून एक ओळ ऐकू आली, मला तुझा अभिमान आहे साक्षी. हे काही शब्द तिच्या संपूर्ण आयुष्याची कमाई ठरली. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण मनात प्रचंड शांतता होती.
त्या क्षणी तिला उमगलं, जेव्हा माणूस दृढ निश्चय आणि प्रामाणिक मेहनतीने पुढे जातो तेव्हा जग आपोआप त्याच्या मार्गातून अडथळे काढून टाकतं. आता साक्षीच्या आयुष्याचा मार्ग स्पष्ट होता. ती स्वतःचे आणि इतरांच्या स्वप्नांची पूर्तता करणारी बनली होती. ती अनेक मुलांच्या आयुष्यात आशेची ज्योत पेटवत होती. पण तिचं आयुष्य इथं थांबलं नाही, कारण यशाचं शिखर जितकं उंच होतं तितकंच तिथं पोहोचणंही कठीण असतं. शहरातल्या नव्या आयुष्यात तिला काही अशा वास्तवांशी सामना करावा लागणार होता, ज्यांनी तिच्या विश्वास, धैर्य आणि प्रेमाची पुन्हा एकदा परीक्षा घ्यायची होती. शहरातल्या आयुष्यात साक्षी अनेक नव्या आव्हानांना सामोरी जात होती. तिच्या मेहनतीनं, चिकाटीनं आणि शिकवण्याच्या अनोख्या पद्धतीनं ती संपूर्ण परिसरात प्रसिद्ध झाली होती. पालक तिच्याकडे आपल्या मुलांच्या समस्या घेऊन यायचे आणि तिच्याकडून सल्ला मागायचे. साक्षी फक्त सल्ला द्यायचीच नाही, तर त्या सल्ल्यावर स्वतः अंमल करण्याचं धैर्यही देत असे. परिणाम असा झाला की तिच्या विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासातच नव्हे, तर आयुष्यातही उल्लेखनीय यश मिळवलं. एका शाळेच्या समारंभात प्राचार्य सर्वांच्या समोर म्हणाले, ही शिक्षिका फक्त पुस्तक शिकवत नाही, तर जगण्याचं खरं शहाणपण शिकवते. ही मुलांच्या आयुष्यात प्रकाशाचा झरा आहे. त्या शब्दांनी साक्षीच्या मनात एक नवं प्रेरणास्रोत निर्माण झालं. ती अजून अधिक मनापासून आपलं काम करू लागली. पण जसं तिचं नाव आणि सन्मान वाढू लागला, तसं तिच्या अंतःकरणात एक रिकामेपणा वाढू लागला. तिला जाणवलं, यशाचं हे शिखर तिच्या नवऱ्याशिवाय अपूर्ण आहे. तिला त्याची आठवण अधिकाधिक भासू लागली. ती रोज विचार करायची, हे यश आपण दोघांनी मिळून साजरं करायला हवं होतं, कारण हे फक्त माझं नाही, त्याचंही यश आहे. एका दिवशी तिचा नवरा फोनवर म्हणाला, साक्षी, तुझ्या यशाने मी खूप आनंदी आहे, पण तुला न पाहता दिवस कसे जातात कळत नाही. त्या शब्दाने तिचं मन हेलावून गेलं. तिला उमगलं, तिच्या प्रत्येक यशामागे तिच्या नवऱ्याचा हात आहे आणि ती त्याच्यापासून लांब राहून पूर्ण आनंद अनुभवू शकत नाही. तिनं ठरवलं, नोकरी आणि संसार यांच्यात समतोल साधायचाच. तिनं शिक्षण विभागाला अर्ज लिहिला आणि विनंती केली की तिला आपल्या गावाजवळच्या शाळेत बदली द्यावी, जेणेकरून ती आपल्या पतीसोबत राहू शकेल आणि आपले स्वप्न पुढे नेत राहू शकेल. थोड्याच दिवसात तिचा बदली आदेश आला. ती पुन्हा आपल्या गावात परतली. गावात तिचं स्वागत झालं. ज्यांनी कधी तिच्याकडे तुच्छतेने पाहिलं होतं, ते आता आदराने तिचं कौतुक करत होते. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिला खरा सन्मान मिळत होता. तिची सावत्र आई, जी कधीच तिला स्वीकारू शकत नव्हती, आता तिच्या यशाचं कौतुक करत होती. तरीही तिच्या बोलण्यात थोडीशी संकोच होती. कदाचित तिच्या मनात अजून थोडी लाज दडलेली होती. आणि मग एक क्षण आला. तिचे वडील, जे कधीही सावत्र आईच्या भीतीमुळे तिच्या डोक्यावर हात ठेवू शकले नव्हते, आज तिला अभिमानाने मिठीत घेत म्हणाले, बेटी, आज तू माझा अभिमान आहेस. तुझ्यामुळे माझं मस्तक गर्वानं उंचावलं आहे. त्या क्षणी साक्षीच्या डोळ्यात अश्रू आले. ते वेदनेचे नव्हते, तर क्षमाशीलतेचे आणि समाधानाचे होते. तिला तिच्या वडिलांविषयी आणि सावत्र कुटुंबाविषयी मनात खूप तक्रारी होत्या, पण तिनं ठरवलं, ती आता कुणाबद्दल राग बाळगणार नाही. ती म्हणाली, मनात द्वेष ठेवला तर आपण सुख अनुभवू शकत नाही, म्हणून मी सगळ्यांना माफ करते. गावात परतल्यावर अनेक लोक तिच्याकडे आले. त्यांनी विनंती केली, साक्षीबाई, आमच्या मुलांना फक्त शाळेचं शिक्षण नाही, तर जीवनाचं शहाणपणही शिकवा. त्यांना तुमच्यासारखं आत्मनिर्भय बनवा. गावात एक जुनं मोडकळीस आलेलं शाळा भवन होतं. ते पाहून साक्षीच्या मनात एक नवं ध्येय जन्माला आलं. ती म्हणाली, या गावात माझ्यासारखं कोणतंही मूल अशिक्षित राहू नये. मी ही शाळा पुन्हा उभी करेन. आणि मग तिनं ठरवलं, ती त्या शाळेला नवजीवन देईल आणि त्या प्रत्येक मुलाच्या डोळ्यात स्वप्नाचा नवा उजेड भरून देईल. जे लोक कधी तिच्या रंगाचा आणि तिच्या स्थितीचा उपहास करायचे, ते आता तिच्या कामगिरीची स्तुती करत होते. परंतु काही लोकांनी मात्र तीव्र उपरोध करायला सुरुवात केली. ही गावाची मुलं का शिकवतेस? शहरातलं करिअर सोडून गावात वेळ का घालवतेस? अशी वटवाघळं दाखवणारी टीका साक्षीला दुखावणारी होती. पण तिच्या नवऱ्याने शांतपणे तिच्या कानात म्हटले, तुला त्या लोकांसाठी काम करायचं आहे, जे खरंच तुझी मेहनत समजतात. लोकांच्या शब्दावर कुणाचं लक्ष ठेवलीस तर कधीच इतरांना चांगली शिक्षा देऊ शकणार नाहीस. उभं राहा, काम करत राहा. साक्षीने गावातल्या नादुरुस्त शाळेच्या दुरुस्तीवर सरकारकडे अर्ज केला. तिच्या नवऱ्याने देखील प्रत्येक टप्प्यावर संकट सोडवण्यास मदत केली. वडिलांनीही आता तिच्या कामाला पाठिंबा दिला. काही महिन्यात शाळा देखील नव्याने उभी राहिली. जी मुले आधी शाळेवर येऊ शकत नव्हती, ती आता बेंचवर बसून शिकतात. गावातील लोक साक्षीला आदराने भेटतात. त्यांना आता त्यांची लडकी शहरात जाऊन शिक्षण घेऊन परतावी लागलेली दिसते आणि त्याचा अभिमान वाटतो. बालकांचे हसरे चेहरे साक्षीसाठी एखाद्या ट्रॉफीपेक्षा जास्त मोलाची झाली. ती समजली, यश म्हणजे फक्त स्वतःच्या स्वप्नांची पूर्तता नाही, तर इतरांच्या आयुष्यातला वरचढ करण्याचा मार्ग देखील आहे. परंतु यशाच्या मार्गावर उपरोधकही होते. गावातले काही श्रीमंत घराण्यांची मुलं शहरात जाऊन शिक्षण घेत त्यांची स्थिती टिकून ठेवू इच्छित होते. ते नवशिक्या शिक्षणप्राप्त मुलींची सक्षम स्पर्धा सहन करू शकत नव्हते.
त्यांनी दबाव टाकून शाळा बंद करून देण्याची धमकी देऊन लागले. शाळा बंद कर, नाहीतर आम्ही तुला आणि तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करीन. साक्षीला हे सर्व बोलून घाबरवण्याचा प्रयत्न केला गेला, पण तिने आणि तिच्या नवऱ्याने थोडीही निगराणी दाखवली नाही. नवऱ्याने सांगितले, घाबरायचं नाही, तू सरकारी नोकर आहेस, आम्ही विभागाला कळवू, तू फक्त आपल्या ध्येयावर ठाम राहा. तिने तसं केलं. विभागात अर्ज दाखल केला. शिक्षण विभागाचे अधिकारी आणि पोलीस आले. त्यांनी धमकवणाऱ्यांना कडक इशारा दिला. शाळेला किंवा शिक्षिकेला इजा केल्यास कठोर कारवाई होईल. ते श्रीमंत लोक मात्र त्यांच्या ताकदीचा गैरवापर करू लागले. त्यांनी साक्षीविरुद्ध खोटे खटले दाखल करून तिला नोकरीवरून निलंबित करून दिलं. हा काळ साक्षीसाठी फारच कठीण होता. तिच्यावर छळाच्या आरोपांनी गावात खळबळ उडवली. पण या सर्वातही तिचा पती तिच्या पाठीशी अखंड उभा राहिला. गावकऱ्यांना जेव्हा या षडयंत्राची माहिती झाली, तेव्हा त्यांनी मोबदला देण्याऐवजी साक्षीला साथ द्यायला सुरुवात केली. पालक, शाळेतील विद्यार्थी आणि गावकरी एकत्र झाले. त्यांनी प्रशासनाकडे निवेदन दिले, चौकशीसाठी मागणी केली आणि सत्य उघड करण्यास पुढे आले. शेवटी चौकशीने खोट्या आरोपांची उत्पत्ती दाखवली. शिक्षक विभागाने आणि पोलिसांनी योग्य तपासून सत्य समोर आणले. साक्षीची निलंबनाची कारवाई मागे घेतली गेली आणि खोटेपणाच्या आरोपांवरून निर्दोष ठरवण्यात आली. या घटनेनंतर गावातील लोकांचं बळ अधिक दृढ झालं. त्यांनी शाळेचे पुनर्निर्माण करणारे उपक्रम सुरू केले. शाळेची दारं खुली ठेवण्यासाठी योगदान दिले. बेंच, पुस्तके आणि साधने दिली. साक्षी परत शाळेत आली. आता तिला फक्त एका शिक्षकापेक्षा अधिक मान मिळाला होता. ती गावाच्या आशेची वेगळी धुरा बनली होती. ही कथा इतके शिकवते, ज्यांना वाटतं की अधिकार आणि पैशांमुळे लोकांना दबवता येईल, त्यांना शेवटी समाजाचं समर्थन आणि सत्य जिंकतं. आणि ज्यांनी प्रामाणिकपणाने, धैर्याने आणि प्रेमाने आपलं काम केलं, त्यांना शेवटी न्याय आणि सन्मान मिळतो. गावातील लोक आता तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. ते म्हणाले, आमच्या शिक्षिकेवर खोटे आरोप लावले जात आहेत. एके दिवशी एक वयोवृद्ध स्त्री साक्षीच्या जवळ आली आणि म्हणाली, बाळा, आमच्या मुलांसाठी तुझे केलंस ना, ते कुणीच करू शकलं नसतं. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. त्या शब्दांनी साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिच्या मनात एक नव्या शक्तीचा उदय झाला. अनेक महिन्यांच्या भांडणानंतर अखेर कोर्टाचा निर्णय आला. शाळेच्या बाजूने. न्यायालयानं स्पष्ट म्हटलं, शिक्षण आणि पाणी ही प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क आहेत. कोणत्याही मुलाचं शिक्षण त्यांच्याकडून हिरावून घेता येणार नाही. त्या निर्णयानं केवळ साक्षीचं नाही, तर संपूर्ण गावचं भविष्य उजळून निघालं. तिचं निलंबन रद्द करण्यात आलं. शाळा पुन्हा सुरू झाली आणि सरकारनं त्या शाळेला आणखी सुविधा दिल्या. ज्यांनी कधी शाळा बंद करण्याचा प्रयत्न केला होता, त्या श्रीमंत लोकांनाही शेवटी आपली चूक कळली. त्यांनी हात झटकले आणि साक्षीकडे पुन्हा आदराने पाहू लागले. हळूहळू शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. गावातील प्रत्येक घरातून आता मुलं शिक्षणाकडे वळू लागली. लोक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी प्रयत्न करू लागले. साक्षीला या सगळ्यातून एक मोठा धडा मिळाला. जर उद्दिष्ट चांगलं असेल, तर कोणतीही अडचण आपल्याला हरवू शकत नाही. धैर्य आणि प्रामाणिकपणा असेल, तर कोणीही आपल्याला खाली ओढू शकत नाही. तिच्या नवऱ्याच्या दिलेल्या आधारानं तिचं आयुष्य आज खऱ्या अर्थानं उंचीवर पोहोचलं होतं. काळ पुढे सरकत गेला. गावातील ती लहान शाळा आता शिक्षणाचं केंद्र बनली. साक्षीच्या शिकवणीतून शिकलेली मुलं आज देशभरात पसरली होती. कोण डॉक्टर झालं, कोण इंजिनियर, कोण परिचारिका आणि अनेकांनी स्वतः शिक्षक होण्याचं ठरवलं. साक्षीच्या प्रेरणेने गावकऱ्यांनी आपल्या मुलींचंही शिक्षण थांबवणं बंद केलं. ते अभिमानाने म्हणू लागले, आमच्या गावातल्या साक्षीबाईसारखी आमची मुलगीही शिकेल. एका संध्याकाळी तिचा नवरा तिच्याकडे पाहून म्हणाला, साक्षी, तू या गावात अशी ज्योत पेटवली आहेस की तिचा प्रकाश आता दुसऱ्या गावांपर्यंत पोहोचतो आहे. आपल्याला शिक्षणाचा हा संदेश तिकडेही नेला पाहिजे. साक्षीला त्याचे शब्द खूप आवडले. हा तोच स्वप्न होतं जो तिनं खूप वर्षांपूर्वी पाहिलं होतं. दोघांनी मिळून ठरवलं, ते इतर गावात जाऊन लोकांना समजावतील की जर त्यांच्या शाळात बंद असतील किंवा शिक्षकांची कमतरता असेल, तर मुलांना साक्षीच्या शाळेत पाठवा आणि सरकारला पत्र लिहा. प्रत्येक गावात शाळा सुरू करा. प्रत्येक मुलाला शिक्षण द्या. लवकरच तिच्या शाळेत इतर गावातील मुलेही शिकायला येऊ लागली. साक्षी त्यांनाही प्रेमाने शिकवायची. त्यांना सांगायची, स्वप्न पहा आणि त्यासाठी मेहनत करा, कारण शिक्षणच ते शस्त्र आहे जे आयुष्य बदलू शकतं. तिचा नवरा प्रेमानं म्हणायचा, फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही काहीतरी करणं हेच खरं यश आहे. तू या गावात कित्येक मुलांचं आयुष्य उजळवलंस. त्याचे हे शब्द साक्षीच्या मनाला गहिवरून टाकायचे. आता ती आणि तिचा नवरा दोघं मिळून साक्षी फाउंडेशन चालवत होते. या संस्थेद्वारे ते गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक, गणवेश, फी आणि आवश्यक गोष्टी पुरवत होते. ज्यांना उच्च शिक्षणासाठी अडचणी येत होत्या, त्यांना साक्षी स्वतः हातभार लावायची. आज ती एका सुंदर घरात राहत होती, पण तिचं खरं घर म्हणजे ती शाळा, जिथं मुलं प्रेमाने म्हणायची, साक्षी दिदी, आज काय शिकवणार? ती हसून म्हणायची, आज आपण जीवनाचं नवं पान शिकणार आहोत. शेवटचा संदेश साक्षीचं आयुष्य सांगतं, जर आयुष्यात तुम्हाला एक सच्चा जोडीदार, एक समजून घेणारा साथी मिळाला तर जीवन खरंच सुंदर होतं. कारण योग्य व्यक्ती तुमचं आयुष्य फक्त प्रेमानं नाही तर
विश्वासानं बदलते. आणि हो, कधीही एखाद्या माणसाचा न्याय त्याच्या बाह्य रूपावरून करू नका. त्याचं मन, वर्तन आणि स्वभाव हीच त्याची खरी ओळख आहे. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर इतरांपर्यंतही ती पोहोचवा, कारण कदाचित एखाद्या साक्षीला आज हाच धैर्याचा किरण हवा आहे. धन्यवाद.